तर अशा प्रकारे मुलांना आपण सराव खेळ परीक्षेचे प्रश्नोत्तर पाहिले. आता आपण प्रश्नोत्तराच्या माध्यमातून प्रश्नोत्तर पाहणार आहोत. बघा, आपला जो पहिला प्रश्न आहे की सजीवांची प्रमुख लक्षणे ही कोणती आहे, की ज्या सजीवांची जी प्रमुख लक्षणे की सजीव म्हणजे काय, की जे सजीव हालचाल करू शकतो त्याला आपण काय बोलतो की सजीव. त्याची प्रमुख जी लक्षणे आहेत ते आपण पाहणार की सजीवांची लक्षणे आहे की वाढ आहे, श्वसन आहे, प्रजनन आहे, चेतना क्षमता आहे, हालचाल आहे, त्याचप्रमाणे ठराविक आयुर्मान व पेशीमय रचना आहे, की जे प्रत्येक जे सजीवाची लक्षण आहे की वाढ असणारे, श्वसन असणारे, प्रजनन असणारे, उत्सर्जन असणारे, चेतना क्षमता असणारे, या सर्व गोष्टी सजीवांचे काय आहे त्याच्यामध्ये लक्षण असणार की अशा प्रकारे सजीवाची काय होत असते, वाढ होत असते, त्याला ठराविक जी आयुर्मर्यादा आहे, त्याचप्रमाणे त्याची चेतना क्षमता आहे, उत्सर्जन देखील आहे. आणि ही सर्व कशी आहे सजीवांची ही लक्षणे देखील आपण या पाठामध्ये पाहिलेली आहे की हर एक जो सजीव आहे, मग तो प्राणी असो, पशु असो, पक्षी असो, हर एक प्रकारचा जो सजीव आहे त्याच्यामध्ये ही सर्व लक्षणे आपल्याला आढळून येतात. आपला जो दुसरा प्रश्न आहे, प्रकाश संश्लेषणास आवश्यक असणारे घटक सांगा. जी प्रकाश संश्लेषणाची जी प्रक्रिया आपण पाठामध्ये पाहिलं बोललं की जी वनस्पती ही स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्यासाठी काय करत असते की त्याच्यामध्ये पाण्याची आवश्यकता आहे, पोषक द्रव्याची आवश्यकता आहे, हवेत असणारा जो कार्बन डायऑक्साईड वायू आहे, जो सूर्यप्रकाश आहे त्याची मदत ते घेत असतात आणि त्याप्रमाणे ते काय करत असतात की कार्बन डायऑक्साईड घेतात आणि कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने ऑक्सिजन हा वायू बाहेर टाकला जातो. अशा प्रकारे प्रकाश संश्लेषणाची क्रिया ही होत राहते. आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. जमिनीतील पाणी, बघा इथे काय दिलंय, जमिनीतील पाणी हा जो घटक आहे, पाणी आणि पोषक तत्वे व हवेतील कार्बन डायऑक्साईड, जे हवेमध्ये हर एक वेगवेगळ्या प्रकारचे जे वायू असतात त्यापैकी जो कार्बन डायऑक्साईड वायू आहे तो वापरला जातो. आणि सूर्यप्रकाश व पाण्यातील हरितद्रव्ये जे घटक आवश्यक आहे, ज्या पाण्यामध्ये जे हरितद्रव्य आहेत त्याच्या मदतीने प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया होत असते. की जो वनस्पतीला जो आवश्यक असणारा जो घटक आहे, जो हरितद्रव्य हा महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळे जे आपल्याला ते प्राणी कशी दिसतात, हिरवे दिसतात आणि त्याच्या हरितद्रव्यामुळे ते स्वतःचे अन्न देखील स्वतः तयार करण्यासाठी मदत होते. तर अशा प्रकारे जे आपल्या शास्त्रीय भाषेमध्ये प्रकाश संश्लेषण म्हणजे काय, की वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्यासाठी हर एक गोष्टीची जी आवश्यकता आहे, पाणी आहे, पोषक तत्वे आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, सूर्यप्रकाश आणि पाण्याची काय आहे, पाण्यातील हरितद्रव्य ही घटक आवश्यक आहे. आपला पुढचा प्रश्न आहे मुलांनो, प्राणी स्वतःचे अन्न का तयार करत नाही. मग जे प्राणी आहेत की जे वनस्पती जे स्वतःचे अन्न जे स्वतः तयार करू शकतात, तर प्राणी स्वतःचे अन्न स्वतः तयार का करू शकत नाही, कारण प्राण्यामध्ये काय नाही, हरितद्रव्य नाहीत आणि त्याच्यामुळे ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही. हे आपले योग्य उत्तर. बघा आता इथे काय दिलंय की अन्न निर्मितीसाठी, जे अन्न निर्मितीसाठी म्हणजे काय, की अन्न पदार्थ बनवण्यासाठी जे आवश्यक असणारे हरितद्रव्य प्राण्यामध्ये नसते, की जे काय नाहीये प्राण्यामध्ये काय नाहीये की हरितद्रव्य हे प्राण्यांमध्ये नसते आणि म्हणून ते अन्न तयार करू शकत नाही. बघितलं की इथे काय दिलं, अन्न निर्मितीसाठी, अन्न तयार करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, वनस्पतींना हरितद्रव्य आहे, ते हरितद्रव्य वनस्पतीमध्ये आहे म्हणून ते काय करू शकतात, आपलं स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. परंतु प्राण्यांमध्ये काय नाहीये, की हरितद्रव्य ही उपलब्ध नसल्यामुळे ते काय करत नाही, स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, श्वसन म्हणजे काय. श्वसन म्हणजे काय, की आपण जो श्वासोच्छ्वास घेत असतो की हवेत असलेला जो ऑक्सिजन वायू आहे तो ऑक्सिजन आपण आपल्या शरीरामध्ये घेत असतो आणि त्याच्या मदतीने आपण काय करत असतो, तो कार्बन डायऑक्साईड जो तयार होतो तो आपण बाहेर टाकला जातो, त्याला काय बोलणार, श्वसन बोलतात. की जगण्यासाठी आपल्याला जगण्यासाठी श्वसन ही क्रिया ही खूप महत्वाची आणि जगण्यासाठी ऑक्सिजन हा देखील तितकाच महत्वाचं आहे. बघा इथे काय दिलंय, जगण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन, की आपल्याला जर जीवन जगायचं असेल त्यासाठी आपल्याला कोणत्या वायूची गरज आहे, हे ऑक्सिजन वायूची फार महत्वाची गरज आहे. आणि जीवन जगत असताना आपल्याला ऑक्सिजन वायू घेणं गरजेचं आहे व त्याच्या वापरातून जेव्हा आपण ऑक्सिजन वायू आतमध्ये घेतो तेव्हा त्याच्या वापरातून म्हणजे कोणाच्या वापरातून, ऑक्सिजनच्या वापरातून काय आपण बाहेर पडतो, वापरातून कार्बन डायऑक्साईड हा शरीराबाहेर सोडणे त्याला श्वसन असे बोलतात. की जेव्हा एक वायू आपण आत घेतो तेव्हा दुसरा वायू आपण बाहेर सोडतो, त्याला श्वसन असे बोलले जाते मुलांना. श्वसन म्हणजे काही जगण्यासाठी जो आपल्याला ऑक्सिजन वायू आहे तो वायू आपण जो वायू आपण काय करतो असतो शरीरामध्ये नाकाच्या माध्यमातून नाकावाटे आपण तो घेत असतो आणि ऑक्सिजन शरीरात गेल्यावर त्याच्या प्रक्रियेने कार्बन डायऑक्साईड की त्याच्या वापरातून म्हणजे ऑक्सिजनच्या वापरातून काय करतो आपण, कार्बन डायऑक्साईड वायू हा बाहेर सोडतो, त्याला काय बोलतात, श्वसन असे बोलले जाते.
आपला पुढचा प्रश्न आहे मुलांनो, प्रतिसाद म्हणजे काय? प्रतिसाद म्हणजे याचा काय अर्थ मुलांनो, की प्रतिसाद म्हणजे आपण बोलतो ना की एखादी गोष्ट घडून गेली, मग त्याला आपण रिॲक्ट कशा प्रकारे करायचं, की त्या गोष्टीला गेलेली जी प्रतिक्रिया आहे, जो प्रतिसाद आहे, त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे प्रतिसाद म्हणजे काय असं त्याला बोललं गेलं आहे. बघा आपण पाहूया की सभोवताली जी घडलेली घटना आहे, जी सभोवताली जी घटना घडली आहे, त्याला आपण काय बोलणार आहोत मुलांनो, चेतना. एखादी गोष्ट घडली आहे किंवा एखाद्या रस्त्यावरून बाबा एखादा म्हणजे गाडीतून सायकलवरून एखादा मुलगा चालला आहे आणि तो पडला, ही काय झाली घटना झाली. आपण उदाहरण घेऊया की रस्त्यावरून चालत असताना एखादा मुलगा सायकलवरून पडला, ही काय झाली घटना झाली. म्हणजे त्याला आपण आपल्या शास्त्रीय भाषेमध्ये काय बोलणार आहोत, त्याला आपण शास्त्रीय भाषेमध्ये चेतना बोलणार आहोत. त्याला आपण शास्त्रीय भाषेमध्ये काय बोलणार आहोत, चेतना बोलणार आहोत. व त्यामुळे सजीवांनी केलेला जो प्रतिसाद आहे त्याला काय बोलणार आहोत, म्हणजे सजीवांनी केलेली जी हालचाल आहे त्याला आपण प्रतिसाद बोलतो. काय हालचाल करणार आपण, तर त्या मुलाला लागलं आहे, त्याचा ऍक्सिडेंट, छोटासा ऍक्सिडेंट झालाय, त्याला खरचटला आहे, त्याला लागलं आहे, दुखापत झाली आहे, मग ते काय झाली, ही चेतना झाली. त्याला केला गेलेला जो हालचाल आहे त्याला आपण प्रतिसाद बोलणार आहोत. म्हणजे त्या गोष्टीला आपण काय रिॲक्ट करतोय, की आपण परत आपल्याला जाणीव होते आपल्या पायामध्ये सेन्स आहे का नाही, की आपल्याला चालता येतं का नाही, हे आपण हालचाल करून काय करत असतो, पाहत असतो. त्यालाच काय बोलले जातात, प्रतिसाद असे बोललेले जाते. प्रतिसाद म्हणजे कळालं मुलांना, म्हणजेच एक आपण त्याला बोलू शकतो रिस्पॉन्स. तसं बघा शाळेमध्ये टीचर शिकवत असतात, जसं आम्ही शिकवतो, आणि जेव्हा मुलांना आम्ही प्रश्न विचारतो तेव्हा प्रश्न जे विचारल्या गेल्यानंतर जेव्हा ती उत्तरं येतात ते काय आहे, प्रतिसाद आहे, म्हणजे तो रिस्पॉन्स आहे. तसाच प्रकारचा म्हणजे जे शास्त्रीय भाषेमध्ये उदाहरण दिले गेले की प्रतिसाद म्हणजे काय आपण बोलू शकतो, त्याला रिस्पॉन्स बोलू शकतो, बरोबर. किंवा समजा एखादा पदार्थ आईने बनवला घरामध्ये, नवीन पदार्थ, आणि तो पदार्थ सगळ्यांना दिला, आणि त्याच्यानंतर मग आईची काय अपेक्षा असते की तो पदार्थ कसा झाला आहे. त्यावेळेस आपण वेगवेगळे ते काय करत असतात, प्रत्येक जण आपापलं मत प्रकट करत असतात. त्यालाच काय बोलणार, रिस्पॉन्स बोलणार, की तो कसा चांगला रिस्पॉन्स येतो आहे. अशा प्रकारे मुलांना प्रतिसादचा अर्थ कळायला मुलांना, की एखादी ज्या सोबतीने एखादी घटना घडते तेव्हा त्याला आपण चेतना बोलणार आहोत. काय बोलणार आहोत, चेतना बोलणार. आणि त्या चेतनेवर किंवा त्या घडलेल्या गोष्टीवर सजीवांनी केलेली जी हालचाल आहे, की सजीव त्यावर काय रिॲक्ट करत आहे, त्याला आपण काय बोलणार आहोत, प्रतिसाद बोलणार आहोत. कळालं मुलांना. आपण पुढचा प्रश्न वाचूया. वनस्पतीमधील प्रजनन कशा मार्फत होते. जे वनस्पती आहे त्याचे जे प्रजनन आहे, म्हणजे आपल्या प्रजनन म्हणजे काय हे आपण समजून घेतलेलं आहे मुलांना. बघा प्रजनन म्हणजे काय समजलं आहे, की जे आपल्यासारखा जीव किंवा आपल्यासारखा सजीव निर्माण करणं, म्हणजे त्याला काय बोलणार, प्रजनन बोलणार. मग ते वनस्पती असो, प्राणी असू दे, कोणती गोष्ट असू दे, ते काय करतात, आपल्यासारखा जीव निर्माण करत असतात आणि त्याला काय म्हणतात, प्रजनन म्हणतात. वनस्पती प्रजनन कशामुळे ते बिया आहे, खोड्या आहे आणि पाने आहेत, याच्या मार्फत ते काय करत असतात, प्रजनन करत असतात. बियामध्ये जे छोट्या बिया असतात बघा, की ज्या आपण बोलतो जे सीड्स आपण बोलतो, त्या बिया आपण काय करत असतो, आपण जमिनीमध्ये टाकल्या जातात. मग ती पेरूची बी असू शकते, सीताफळाची बी असू शकते, चिकूची जे बिया असतात त्या बिया असू शकतात. अशा ज्या छोट्या छोट्या ज्या बिया असतात त्या पाण्यात टाकल्या जातात आणि त्याच्यापासून काय होतं, प्रजनन होतं. त्याचप्रमाणे जे खोडे आहेत, म्हणजे काही खोड टाकले जाते, काही पाने, जे पाण्यापासून काय होऊ शकतं, की खोडे, बिया, पाने यापासून काय केलं जातं, प्रजनन मुलांनी होत राहते ना. यापासून नवीन रोपे तयार होतात आणि या सर्व गोष्टीपासून जे आपण टाकले जातो, जमिनीमध्ये मुरले जातो, त्यापासून काय होतं, नवीन रोपे तयार होण्यास सुरुवात होते. अशा प्रकारे बोलायला पाहिलं की वनस्पती प्रजनन कशामुळे, ते वनस्पतीच्या बिया, खोडे, पाने यापासून नवीन रोपे तयार होतात, हे आपण पाहिलेलं आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांना, मानवाला प्राण्याचा उपयोग कशासाठी होतो. जो मानव प्राणी आहे तर त्याचा जो मानव प्राणी काय करत असतो, प्राण्यांचा उपयोग करत असतो हर एक कारणासाठी. त्याची कारण ही वेगवेगळी असू शकतात. प्राण्यांचा वापर हा शेताच्या कामासाठी केला जातो, प्राण्यांचा वापर हा घरगुती कामासाठी देखील केला जातो, की हा प्राण्यांचा वापर हा काही अन्नासाठी देखील केला जातो, काही प्राण्यांचा वापर हा व्यावसायिक दृष्टिकोनातून देखील केला जातो. आपण पाहूया मुलांना. बघा मानव काही प्राणी हे घरगुती उपयोगासाठी, म्हणजे घरगुती उपयोगासाठी त्याचा वापर केला जातो. घरातल्या घरगुती उपयोग म्हणजे काय असू शकणार आहे मुलांना, की बघा घरामध्ये कुत्रा, मांजर हे राखण करण्यासाठी घरगुती म्हणजे उपयोग झाला त्याचा, की कोणी चोर येऊ नये म्हणून त्यासाठी कुत्रा सांभाळला जातो किंवा तो सांभाळला जातो. जेव्हा कुत्रा, जे मांजर आहे, घरातल्या ज्या गोष्टी आहेत की जेव्हा घरामध्ये साप, विंचू, किडे येऊ नये त्यांना खाऊन टाकण्यासाठी देखील काय केली जाते, मांजर ही उपयोगी असते मुलांना. त्यासाठी देखील मांजराचा उपयोग केला जातो. अन्नासाठी तर काही लोक
प्राण्यांचा उपयोग देखील अन्नासाठी करतात, तर काही शेताच्या कामासाठी. शेताच्या कामासाठी म्हणजे काय, की शेतामध्ये जो बैल आहे त्या बैलाला देखील त्या नांगरणीसाठी देखील याचा वापर केला जातो, उपयोग करून घेतला जातो. गाढवांचा म्हणा त्याचा देखील उपयोग ओझी वाजण्यासाठी, ओझी वाहण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तसेच घोड्यावर देखील बसून जाण्यासाठी, वाहनाचे इकडून तिकडे जाण्यासाठी एक वाहन म्हणून देखील त्याचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे विविध व्यवसायासाठी उपयोग. विविध व्यवसाय म्हणजे आता याच्यामध्ये कोणते व्यवसाय आले मुलांना आपण पाहू शकतो. विविध व्यवसाय म्हणजे काय, इथे बघा जो शब्द दिलाय विविध व्यवसाय, म्हणजे आपण त्याच्यासाठी की आपण त्याच्यावर रोजगार निर्माण होऊ शकतो, की जिथे आपल्या उपजीविकेचे एक साधन म्हणून म्हणू शकतो. की जेव्हा घोडागाडी म्हणून आपण त्याचा वापर केला जाऊ शकतो, बैलगाडी म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. तर अशा प्रकारे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून देखील त्याचा वापर हा केला जातो. अशा प्रकारे पाहू शकतो की मानव प्राण्याचा जो उपयोग आहे तो काही प्राणी हे घरगुती कारणासाठी वापरले जातात, घरगुती उपयोगासाठी. जे कुत्रा मांजर आहे ते राखण करण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी, काही अन्नासाठी देखील वापर केला जातो, तर काही शेतीसाठी, शेताच्या कामासाठी आणि काही व्यावसायिक दृष्टिकोनातून देखील त्याचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे मुलांना आपण प्रश्न पाहिला. आपला पुढचा प्रश्न पाहणार आहोत. वनस्पती सृष्टी आपल्याला कशी उपयोगी पडते. जी वनस्पती जी सृष्टी आहे, हर एक प्रकारची सृष्टी आपल्याला कशा प्रकारे उपयोगी पडते, की ज्या काही वनस्पती आहेत ते आपल्याला काय आहेत, घरगुती तसेच औद्योगिक उपयोगासाठी व अन्नासाठी व औषधासाठी वनस्पती उपयोगी ठरते. आता इथं नीट समजून घ्यायचंय मुलांना. बघा इथे काय आहे, घरगुती हे पहिलं आहे उपयोग त्याचं. दुसरं आहे औद्योगिक. घरगुती म्हणजे तुम्हाला कळायचं की घरगुती ज्या वनस्पती आहेत, म्हणजे ज्या आपल्या भाज्या आहेत, काही भाज्या आहेत त्या वनस्पती आहेत, त्या आपण त्याचा दैनंदिन वापर आपण काय करत असतो, आपल्या जेवणाच्या आहारामध्ये करत असतो. उदाहरणार्थ ज्या काही रानभाज्या आहेत, काही पालेभाज्या आहेत, याचा उपयोग आपण आपल्या जेवणामध्ये करत असतो. दुपार आपल्या जेवणामध्ये त्याचा सरस वापर करत असतो. काही ज्या प्राणभाज्या आहेत ज्या आपल्याला अजूनही माहिती नाही, परंतु जे गावचे ग्रामीण लोकांच्या भागातले जे लोक आहेत त्यांना त्या वनस्पती माहिती आहे, ते त्याचा उपयोग त्यांच्या जेवणामध्ये करतात, म्हणून त्याला घरगुती बोलले जातं. औद्योगिक उपयोगासाठी म्हणजे काही कारखान्यासाठी देखील त्याचा वापर केला जातो. तिसरं म्हणजे जे अन्नासाठी, आपण अन्न म्हणून देखील त्याचा वापर केला जातो. औषधासाठी औषध वनस्पती, जसं आपण पाहिलं शतावरी आहे, कल्प आहे, त्याचप्रकारे असे बेडा आहे, असे अनेक जे औषधं आहेत जे अशा आयुर्वेदिक गोष्टीसाठी त्याचा वापर केला जातो. आयुर्वेदिक औषधासाठी त्याचा वापर केला जातो, म्हणून ते औषधासाठी वनस्पती म्हणून देखील उपयुक्त ठरतात. तर अशा प्रकारे जे वनस्पतीची जी सृष्टी आहे, म्हणजे वनस्पती हे आपल्याला काय करत आहेत, उपायकारक ठरत आहे. आपल्याला अन्नासाठी म्हणून उपयोग आहे, घरगुती उपयोगासाठी आहे, औद्योगिक उपयोगासाठी आहे, तसं अन्नासाठी व औषधासाठी देखील त्याचा हा वापर अत्यंत मोठ्या प्रमाणावर केला जातो. आणि वनस्पती ही नेहमी आपल्याला लाभदायक ठरत असते, असं नाही तर ती उपयुक्तही तितकंच आहे आणि अपायकारक देखील आहे. हे देखील आपण प्राण्याला पाहिलं होतं. तसे काही प्राणी हे आपल्याला उपायकारक आहेत तर काही अपायकारक आहेत, त्याचप्रमाणे काही वनस्पती आपल्याला उपायकारक आहेत तर काही अपायकारक आहेत, हे देखील आपण पाहिलेलं होतं. आपण पाहिलं. आपला पुढचा प्रश्न आहे, सजीव हे निर्जीवापेक्षा वेगळे कसे आहेत. आता बघा हा जो प्रश्न आहे, सजीव निर्जीवांपेक्षा वेगळे कसे आहेत. जे सजीव आणि निर्जीव, आता आपण प्रथम ते बघून घ्या. हे जे सजीव आहे आणि हे निर्जीव आहे. सजीव म्हणजे काय आहे, की जी व्यक्ती हालचाल करू शकते त्यांना काय बोलणार, सजीव बोलणार. जी व्यक्ती हालचाल करू शकत नाही, जी व्यक्ती एका ठिकाणून ठिकाणी जाऊ शकत नाही, बोलू शकत नाही, पाहू शकत नाही, ती काय आहे, निर्जीव आहे. सजीव निर्जीवापेक्षा वेगळे कसे आहेत, की सजीवामध्ये काय आहेत, ठराविक काही लक्षणे आढळून येतात, त्याच्यामुळे त्याला काय बोलले जाते, सजीव बोलले जाते. हे देखील आपलं योग्य उत्तर. बघा आपण पाहणार की सजीवांचा जो जीवन काळ आहे तो कसा आहे, ठराविक असतो. जे सजीव आहेत, प्रत्येक सजीव जो जन्माला आला आहे त्या सजीवाचा काय आहे, एक जीवनकाल, एक आयुर्मान ठरलेलं गेलेलं आहे. प्रत्येकाचं आयुर्मान हे वेगवेगळं आहे. मग ते पशु आहे, पक्षी आहे, प्राणी आहे किंवा मनुष्य प्राणी आहे, प्रत्येकाचा जो ठराविक काल आहे तो ठरलेला आहे. बघा सजीवाचा जो जीवनकाल आहे तो काय आहे, ठराविक असतो. त्यानंतर ते मृत्यू पावतात आणि त्याच्यानंतर ते मृत्यू पावतात. त्यांचं जीवन जगून झाल्यानंतर किंवा त्यांचा जो ठराविक कालावधी आहे तो जगल्यानंतर ते काय होतात, सजीव मृत्यू पावतात. हर एक जो सजीव आहे तो काय होतात, मृत्यू पावतात. व निर्जीवांच्या बाबतीत मात्र असं घडत नाही. निर्जीवांच्या बाबतीत तसं का घडत नाही, कारण ते जिवंत नाही आहेत. निर्जीव कसे आहेत, ते जिवंत नाही. सजीव कसे आहेत, जिवंत आहेत. आणि ते जिवंत असल्यामुळे त्यांच्यामध्ये काही ठराविक लक्षणं आपल्याला आढळून येतात. आणि त्या ठराविक लक्षणामुळे ते आपल्याला सजीव दिसतात. आणि सजीवांचा जो एक जीवनकाळ आहे तो ठराविक आहे, तो ठरलेला आहे. आणि त्या ठराविक काळानंतर ते काय करतात, सजीव मृत्यू पावतात. परंतु जे निर्जीव आहे त्या निर्जीवांना काय नाहीये, ते मृत्यू नाहीये, कारण त्यांच्या बाबतीत असं घडत नाही, कारण ते कसे नाहीये, ते सजीव नाहीयेत. हे आपण पाहिलेलं होतं. आणि म्हणून आपण पाहिलं की सजीव आणि निर्जीव हे कसे वेगळे आहेत, कारण त्याच्यामध्ये ठराविक काही लक्षणं, सजीवांची लक्षणं निर्जीवांमध्ये आढळून येत नाही. हे देखील आपण पाहिलेलं होतं. आपला पुढचा प्रश्न आहे बघा मुलांनो, की जो मासा आहे तो श्वसन कशाने करतो. जो मासा हा, मला सांगा मुलांनो, मासा कशामध्ये राहतो.
मासा हा पाण्यात राहतो, बरोबर. पाण्यामध्ये राहत असल्यामुळे साहजिकच तो जिथे राहतो तिथे तो श्वसन करणार ना. मग ते श्वसन करण्यासाठी जसं सांगितलं की प्राण्यांमध्येही वेगवेगळ्या काय आहे श्वसन करण्याचे जे काय आहे त्यांचे इंद्रिय आहेत. प्रत्येकाची एक वेगवेगळी इंद्रिय आहे की जे त्याच्या मार्फत ते काय करू शकतात, श्वसन घेऊ शकतात. तो मासा आहे तो कशाने श्वसन करत असतो, तर मासा हा कल्ल्याच्या मार्फत काय करत असतो, श्वसन घेण्याचे कार्य करत असतो. आपले बघा उत्तर काय आहे, मासा कल्ल्यामार्फत काय करत असतो, श्वसन करत असतो. हे आपलं काय आहे, योग्य उत्तर आहे. मासा काय करतो, कल्ल्यामार्फत करतो. त्याप्रमाणे इतर जे प्राणी आहेत, हर एक प्रकारचे पशु पक्षी प्राणी आहेत, ते काय करत असतात, त्यांना देखील श्वसनासाठी वेगवेगळे इंद्रिय आहेत आणि त्या वेगवेगळ्या इंद्रियाच्या मार्फत ते काय करत असतात, श्वसन घेण्याचं हे काम करत असतात. तर अशा प्रकारे मुलांना आपले जे प्रश्न 10चे 10 प्रश्न होते मुलांना, सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्नोत्तर, या चारही गोष्टी मुलांना सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तर यातून आपण सर्व प्रकारची प्रश्नांची उत्तरं दिली गेलेली आहे. सरावामध्ये चुकी बरोबर प्रश्न विचारले आहे, गाळायला जागा विचारले आहे. खेळाच्या मार्फत देखील जे 4 पर्याय आहेत त्याच्यात प्रश्नोत्तर दिलेले आहेत. परीक्षेच्या माध्यमातून देखील 4 प्रकारची जी प्रश्नोत्तर आहेत ती देखील आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे प्रश्नोत्तराच्या माध्यमातून देखील जे 10 प्रश्न होते, काही मोठे प्रश्न होते, काही दीर्घोत्तरी प्रश्न होते, काही लघुत्तरी प्रश्न होती, ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारे आपण आपला जो पूर्ण पाठ आहे, मला जो सजीव सृष्टी जे आपल्या पाठाचं नाव आहे, या सजीव सृष्टीतून आपण हर एक प्रकारचे पशु पक्षी प्राणी वनस्पती सजीव निर्जीव हे घटक आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. सजीव आहे, सजीवांची लक्षणे कोणती आहे, वाढीस लागणे आहे, प्रजनन आहे, उत्सर्जन आहे, चेतना क्षमता आहे, आयुर्मान आहे, अशा हर एक प्रकारच्या मुलांना आपण त्याचा अभ्यास केला गेला आहे. चित्राच्या माध्यमातून देखील मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की कशा प्रकारच्या हर एक प्रकारची वाढ होत असते, वनस्पतीची वाढ कशा प्रकारे होते, प्राण्यांची वाढ कशा प्रकारे होते आणि सजीवांची वाढ कशा प्रकारे होते ते पाहिलं आहे. वनस्पती आणि जे प्राणी आहेत ते आपल्याला कशा प्रकारे अपायकारक आहेत, काय कशा प्रकारे उपयुक्त आहेत, कशा प्रकारे आणि अपायकारक आहेत ते देखील आपण पाहिलं होतं मुलांना. त्या प्रकारे त्याची प्राण्यांची नावं देखील पाहिली. कोणत्या वनस्पतीमुळे आपल्याला विषारी प्राणी अविषारी आहेत त्या देखील हात लावल्यामुळे देखील आपल्याला खाज सुटते हे देखील आपण पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण तिन्ही घटकांचा अभ्यास मुलांना सजीव सृष्टी याच्यातून केलेला आहे की सजीव आणि निर्जीव एकमेकांपासून कशा प्रकारे वेगळे आहेत. निर्जीवामध्ये कोणत्याही प्रकारची सजीवांची लक्षणं नसतात. सजीव काय आहे, जोपर्यंत जिवंत आहे त्यांचा एक ठराविक काळ आहे, त्याच्यानंतर ते मृत्यू पावतात. परंतु निर्जीव तसे नाहीत, कारण निर्जीव हा काय आहे, मृत आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ठराविक एक जीवन जगण्याचं लक्षण नाही. तर अशा प्रकारे म्हणून आपण हा पाठ अतिशय तुम्हाला समजून सांगितलेला आहे आणि त्याप्रमाणे आपण सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तराच्या माध्यमातून देखील प्रश्नोत्तर आपण समजून घेतलेली आहेत. अशा प्रकारे हा जो पाठ मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितला आहे, सोप्या भाषेत सांगितला आहे, चित्राच्या माध्यमातून तुम्हाला व्यवस्थित सांगितलं आहे आणि हा पाठ तुम्हाला कळाला असे मला पूर्ण खात्री आहे. पुन्हा भेटूया एका नवीन पाठामध्ये, एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.